नमस्कार मंडळी, आज आहे 31 आणि त्यामध्ये आली एकादश. मग आता काय 31 ची पार्टी विश्राम. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी केला साबुदाणा खिचडी. बघा कशी मस्त मोकळी फडफडीत झालेली आहे. उद्या उपवास आहे म्हणून रात्री साबुदाणा भिजत घातला होता. साबुदाणा छान भिजला. खिचडी करण्यासाठी मूठभर शेंगदाणे तव्यात भाजून घ्यायचे. भाजून शेंगदाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. कच्च्या बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. पॅनमध्ये तेल घालून बटाट्याच्या फोडी धुवून पॅनमध्ये घालायच्या. झाकण ठेवून तेलाच्या वाफेवर या फोडी शिजू द्यायच्या. साबुदाण्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरचीचा कूट घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचे. बटाटा शिजला की वरून साबुदाणा घालून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटांनंतर 1 चमचा तूप घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. परत झाकण ठेवून साबुदाणा शिजू द्यायचा. मस्त फडफडीत मोकळी अशी खिचडी तयार झाली आहे.